नमस्कार, मी अभिषेक महाले. आज आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवनाथ भक्तिसार 30 दिवसांचे पारायण कसे करावे हे थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. 30 दिवसांचे अध्याय विभाजन. एकूण 40 अध्याय 30 दिवसात खालीलप्रमाणे विभागून वाचावेत. दिवस 1 ते 20 रोज फक्त 1 अध्याय वाचावा. दिवस 21 ते 30 रोज 2 अध्याय वाचावेत. अशा प्रकारे आपले अध्यायाचे 40 अध्याय आपले 30 दिवसात होऊन जातील. रोजची संक्षिप्त पूजाविधी. वेळ व दिशा. रोज सकाळी लवकर आंघोळ करून पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे. पूजा. श्री दत्त महाराज आणि नवनाथांच्या फोटोला नमस्कार करावा. पोथीला कुंकू अक्षता वाहून फुलं वाहावे. दिवा व पाणी. समोर शुद्ध तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा आणि धूप लावावा. एका तांब्यात पिण्याचे पाणी भरून ठेवावे. पहिल्या दिवशी हातात पाणी व अक्षता घेऊन मी माझ्या टिंब निवारणासाठी 30 दिवसांचे नवनाथ पारायण करत आहे, हे निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करून पाणी जमिनीवर सोडावे. शांत चित्तेने या दिवसाचे ठरलेले अध्याय वाचावेत. वाचन झाल्यावर तांब्यातील पाणी तीर्थ म्हणून घरी सर्वांना प्राशन करावे. पाळायचे 5 सोपे नियम. 30 दिवसात घरात कांदा, लसूण आणि मांसाहार पूर्ण वर्ज करावा. सात्विक भोजन घ्यावे. सुचिता. स्त्रियांनी विटाळ काळात वाचन थांबावे. ते 4 दिवस सोडून पुढे पारायण चालू ठेवावे. व्यसनमुक्ती. पारायण काळात कोणतेही व्यसन किंवा खोटे बोलणे टाळावे. घरात वादविवाद न करता शांत आणि भक्तिमय वातावरण ठेवावे. 30व्या दिवशी शेवटचा अध्याय वाचून झाल्यावर नवनाथांची आरती करावी आणि गोमातेला किंवा लहान मुलांना गोड नैवेद्य अर्पण करावा. धन्यवाद. जय गुरुदेव दत्त.